कोल्हापुरातील कळंबा जेल परिसरात असलेल्या मनोरमा कॉलनीमध्ये 25 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती। या घटनेतील आई आणि आजोबा यांच्या पाठोपाठ प्रज्वल अमर भोजने या 5.5 वर्षीय मुलाचाही खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झालाय। त्यामुळे या घटनेतील बळींची संख्या 3 वर पोहोचली आहे। 25 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आजोबा अनंत भोजने यांच्या समवेत प्रज्वल आणि 3 वर्षीय इशिका ही भावंडे हॉलमध्ये बसले होते, तर शीतल भोजने या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या। याचवेळी गॅस पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा सुरू असताना अचानक गॅसचा वास येऊ लागला आणि काही क्षणात मोठा स्फोट झाला। स्फोटाची तीव्रता इतकी गंभीर होती की या दुर्दैवी घटनेत 2 लहान मुलांसह आई आणि आजोबा जखमी झाले होते। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी शीतल अमर भोजने या 29 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता। यानंतर 4 दिवसांनी शीतल भोजने यांचे सासरे अनंत भोजने यांचा मृत्यू झाला होता। दरम्यान आज 10 सप्टेंबर रोजी शीतल भोजने यांचा मुलगा प्रज्वल अमर भोजने या 5.5 वर्षीय मुलाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला। रुग्णालयाबाहेर शीतल भोजने यांच्या आईने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। या घटनेतील बळींची संख्या आता 3 वर पोहोचलेली आहे। मात्र सध्या या घटनेतील जखमी 3 वर्षीय इशिका भोजने हिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारत आहे। दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांच्या दुर्दैवी मृत्यूने अमर भोजने यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। त्यामुळे कोल्हापुरात हळहळ व्यक्त होत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।